गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पर्यावरण संवर्धनासाठी जल, जीवन आणि माती यावर सातत्याने प्रत्येक गावाने काम करण्याची गरज असून मोहाड येथील सह्याद्री गोपालकृष्ण देवराईचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य इतर गावांसाठीही प्रेरणादायी व अनुकरणीय असून संवर्धनातील ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, दुर्मिळ देशी वृक्ष प्रजातींची लागवड, सातत्याने जनजागृती या सर्व बाबी पर्यावरणपूरक असून इतर गावांनीही अशा सामूहिक वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य हाती घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हजारो हेक्टर जंगल निर्माण करून जलजीवन माती यावरती विशेष कार्य करणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त बोरीपाडा पॅटर्न धुळे येथील चैत्राम पवार यांनी केले। दिंडोरी तालुक्यातील मोहाड येथील अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित 17व्या व्याख्यानमालेतील 6वे पुष्प लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन विषयावर गुंफताना पवार बोलत होते। या प्रसंगी त्यांनी बोरीपाडा या गावाची पूर्वीची परिस्थिती व पर्यावरणपूरक वेगवेगळे उपक्रम राबवल्यामुळे लोकांचा उंचावलेला जीवनस्तर, सुधारलेली जैविक विविधता व त्यामुळे आदिवासींच्या आयुष्यात आलेली आर्थिक संपन्नता याविषयी माहिती दिली आहे। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी अरुण यशवंत मोगरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अर्पण करण्यात आले। या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, सरपंच आशा लहांगे, नितीन मोगरे, मनोज मोगरे उपस्थित होते। कार्यक्रमात स्वरा कैलास जाधव या विद्यार्थिनीने पर्यावरण संवर्धन विषयक आपले मत मांडले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, सूत्रसंचालन धनंजय देशमुख तर आभार धनंजय वानले यांनी मानलाय। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।